शरद पवार यांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या अगदी जगातल्या जवळच्या व्यक्तीलाही कळत नसणार. शरद पवारांना त्यांचं जे राजकारण आहे ते मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण जे बेरजेचं राजकारण म्हणायचे तर त्यांचं बेरजेचं राजकारण नसून वजाबाकीचं राजकारण आहे. त्यांच्याविषयी भरोसा नाही हाच त्यांचा हॉलमार्क आहे. जे मातब्बर नेते अजित पवारांबरोबर गेले त्यांच्या विरोधात कुणीही उभं केलं तरी आर्थिक हितसंबंध त्या नेत्याशी गुंतलेले असल्यामुळे ते नेते निवडून आले. प्लस लाडकी बहीणचा फायदा आला. म्हणून शरद पवारांचं राजकारण फसलं नाहीये, अगतिकता आहे. महाविकास जर राज्यात आली असती हे पवारांनी सुद्धा एन्श्युअर केलं असतं की ते सरकार पडेल. आणि त्यांची ती ताकद आहे का तर हो, त्यांची पाडण्याचीच ताकद आहे. ते जेव्हा म्हणतात 1.5 वर्ष राहिलं राज्यसभेचं, मी काय आता राजकारणात सक्रिय राहत नाही याचा अर्थच ते अतिसक्रिय होतील आणि केंद्रात धडक मारतील असा माझा अंदाज होता. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणूक जी 6 महिन्यांपूर्वीच पार पडली होती त्यामध्ये शरद पवारांनी 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या होत्या. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला एक ज्याला म्हणतो आपण की कॉम्प्लेक्स देणारा हा स्ट्राईक रेट होता, ज्यामुळे शरद पवारांची परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक तर झालंच पण त्यांची वाहवा सुरू झाली. विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि शरद पवारांच्या पायाला परत एकदा भिंगरी लागली. शरद पवारांनी सगळं महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली. काही नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आणि शरद पवार परत एकदा राष्ट्रवादी उभी करताना दिसत होते. असं असताना विधानसभा निवडणुका लागल्या, विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकालही आले आणि शरद पवारांच्या पक्षाची एक प्रकारे वाताहत झाली. आणि शरद पवारांचे कुठले आडाके चुकले हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपेजी. शैलेंद्र सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही काय सांगताल की शरद पवारांना फक्त 10 जागा विधानसभेत मिळणं हे कुठेतरी त्यांच्या पक्षाचं झालेलं पानिपत आहे आणि हे पानिपत कशामुळे झालं असावं? तुम्हाला सांगू का की शरद पवारांनी 2000 म्हणजे त्यांच्या पक्षाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 2004 साली त्यांच्या पक्षाला 71 जागा मिळाल्या होत्या की ज्या 25 वर्षातल्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे हे पानिपत झालं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला निचांकीचा आकडा आहे अलीकडच्या काळातला आणि पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे लोकसभेला त्यांना जे देदीप्यमान यश मिळालं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर हे झालेलं असल्यामुळे त्याच्याकडे फार लोक वेगळ्या नजरेने बघतायत. शरद पवारांना त्यांचं जे राजकारण आहे म्हणजे गेल्या 6 दशकामध्ये त्यांनी 67 साली पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून ते राजकारण करतायत आणि त्यांचं जे राजकारण आहे ते मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण जे बेरजेचं राजकारण म्हणायचे तर त्यांचं बेरजेचं राजकारण नसून वजाबाकीचं राजकारण आहे असं मला वाटतं. राष्ट्रीय पातळीवरचे नेते डोळ्यासमोर तुम्ही आणले म्हणजे ममता बॅनर्जी असतील, चंद्राबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, आधी लालू प्रसाद होते, मुलायम सिंग होते, नरसिंहराव होते, पुण्यातले त्यांचे रायव्हल असलेले बॅरिस्टर गाडगीळ होते, शंकरराव चव्हाण होते महाराष्ट्रातले. तर या सगळ्या नेत्यांमध्ये शरद पवार असं म्हटलं तर मनात काय येतं? याचं काय सांगता येत ना, हा केव्हा काय आपल्याला धक्का लावेल वगैरे या पद्धतीने कुठेतरी एक अंतर ठेवावं. म्हणजे ते जे कीप डिस्टन्स, ट्रस्ट इश्यू, एक्झॅक्टली क्रेडिबिलिटी आणि ट्रस्ट इश्यू. म्हणजे या माणसाचा काही भरोसा नाही बुवा. तर या माणसाचा काही भरोसा नाही हे वाक्य तुम्ही पॉझिटिव्हली बोलताय का निगेटिव्हली? म्हणजे कसं, हा पवार केव्हा काय करेल सांगता येत नाही. तर केव्हा काय करेल म्हणजे तो काही व्यापक जनहिताचं करेल या अर्थाने नसतं ते. हा म्हणजे जसं यशवंतराव चव्हाणांनी खांद्यावर हात ठेवला की तो माणूस संपला असं काहीतरी लोक सांगायचे. मी ते काय पाहिलं नाही कारण आम्ही तेव्हा लहान होतो वयाने. म्हणजे त्यांचं राजकारण पाहण्याचं काय आमचं वयच नव्हतं. पण शरद पवारांचं राजकारण कव्हरही केलं आहे. 88 सालापासून मी काम करतोय त्यामुळे त्यांचं पहिलं सरकार जे 95चं गेलं ती इलेक्शन मी कव्हर केली आहे. संघर्ष यात्रा मुंडेंची कव्हर केली आहे. परंतु आणि लोकसत्तासारख्या दैनिकासाठी शिवनेरीला जाऊन वगैरे. तर त्यांच्या राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी एकच आहे की त्यांचं राजकारण बेभरवशाचं आहे. ही कन्सिस्टन्सी म्हणजे काय तर मला नेहमी असं वाटत आलंय की शरद पवार यांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या अगदी जगातल्या जवळच्या व्यक्तीलाही कळत नसणार. आणि राजकारणामध्ये
कुठनंही जगाच्या पाठीवरनं कुठनंही एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर ही परिस्थिती आहे, तर तो असंच करेल असं लोकांना सांगता आलं पाहिजे, तुमच्याबद्दल खात्री असली पाहिजे. तर त्यांच्याविषयी ही खात्री जगात कोणाला देता येत नाही, हा त्यांचा ॲक्च्युअली मायनस पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे तो ट्रस्ट डेफिसिट आहे, क्रेडिबिलिटीचा इश्यू आहे. पण तो आपला प्लस पॉईंट आहे असं समजून चाललेत वर्षानुवर्ष. आणि ते काय समजतायत, माझा कसा कोणाला अंदाजच येत नाही. तुमचा अंदाज येत नाही हे बरोबर आहे, पण त्यामुळे तुमच्याविषयी विश्वास पण वाटत नाही, हा प्रॉब्लेम आहे. दुसरीकडे ते पण उद्धव ठाकरेंसारखं वास्तव स्वीकारत नाहीत. म्हणजे आज त्यांच्या पक्षाने जेव्हा पक्ष स्थापन केला काँग्रेसमधनं फुटून, त्यावेळेला त्यांनी काय केलं, तारिक अनवर आणि संगमा असे 2 लोक बरोबर होते. म्हणजे ते अमर अकबर अँथनी म्हटलं जायचं, कारण संगमा ख्रिश्चन होते, तारिक अनवर मुस्लिम होते आणि हे हिंदू आहेत. म्हणजे ते हिंदू असं छातीडोकपणे सांगणार अभिमानाने, कारण गर्व से कहो हिंदू आहे मधले हिंदू ते नाहीत. किंवा मारुतीच्या देवळात जाऊन मी प्रचाराचा नारळ फोडतो दरवेळेला, हे त्यांनी जनतेला कधी सांगितलं, तर राज ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये सांगितलं हे नास्तिक आहेत तेव्हा सांगितलं. तोपर्यंत ते पुरोगामीच आणि सेक्युलरच होते. तसं त्यांच्याविषयी भरोसा नाही, हाच त्यांचा हॉलमार्क आहे. त्यांच्या राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण काय, तर या माणसाचा काय भरोसा नाही. तर हा निगेटिव्ह पॉईंट, आणि ते मिरवत राहिलेत की माझा कोणाला अंदाजच येत नाही. हे अपयशाचं मुख्य कारण आहे. कुठल्या अपयशाचं, असेंब्लीच्या नव्हे, 6 दशकाचं राजकारण केल्यावरही अनेक लोकांना वाटतं की हा माणूस सर्वोच्च स्थानावर असावा. राजकारणी म्हणून अनेक गुण असतील, राजकारण त्यांना येतच, कोणी म्हणणार नाही येत नाही, पण ट्रस्ट डेफिसिट मोठा आहे आणि त्यामुळे ते कदाचित त्या सर्वोच्च पदावर गेले नसावेत. म्हणजे आज मोदींसारखा माणूस आला, 3ऱ्या टर्मला झाला, गुजराल झाले, चंद्रशेखर झाले, देवेगौडा झाले पंतप्रधान, पण ते नाही झाले. अशी खंत असते मराठी माणसाला. पण त्यांचे विरोधक किंवा टीकाकार काय म्हणतात, हे नाही झाले बरं झालं, कारण हा माणूस काय करेल, म्हणजे यांच्याबद्दल भरोसाच वाटत नाही असं लोक जी तक्रार करतात, तो भरून काढायला त्यांनी कधी प्रयत्न केलेत असं मला तरी दिसलं नाही, इतक्या मी 30-35 वर्ष काम करतोय त्याच्यात. तर असेंब्लीच्या पराभवाची कारणं काय आहेत, तर मला असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीत मुख्यत्वे लाडकी बहीण योजना हा जो मुद्दा आहे तो खूप 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 निर्णायक ठरलाय. आणि त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या 2 राष्ट्रवादीत मुख्यत्वे लढत झाली त्यांच्या स्ट्रॉंग होल्डमध्ये. शिवसेना विरुद्ध शिवसेना ही जी लढत झाली ती मुंबई, कोकण, ठाणे आणि काही प्रमाणात औरंगाबादच्या पट्ट्यात किंवा मराठवाड्याच्या पट्ट्यात. तसंच काँग्रेस आणि भाजप हे 2 राष्ट्रीय पक्ष 36 जागांवर विदर्भात लढले एकमेकांशी. ठीक आहे, त्यामुळे त्यांचं स्थान काय आहे, म्हणजे विदर्भात भाजप व्हिक्टोरियस ठरलं, ते राज्य करणार. NCP जिथे एकमेकांशी लढले तिथे अजित पवार व्हिक्टोरियस ठरले. त्याचं कारण काय आहे, एकनाथ शिंदेंनी आम्हाला पैसे दिले, ही जी महिलांना धारणा लाडकी बहीण योजनेची, जिथे जिथे उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेचे लोक लढले तिथे तिथे ज्या महिला 5 ते 6% वाढल्या मतदानात, त्यामुळेच आलेल्या आहेत ना. त्या भले ट्रॅडिशनल वोट बँक तळागाळातली जी आहे ती काँग्रेसची वोट बँक असली तरी शिंदेंनी मला पैसे दिले यासाठी आल्यात. जिथे शिंदेचा उमेदवार आहे तिथे शिंदेंना थेट मतं पडली. महायुतीचा उमेदवार आहे, शिंदेंनी पैसे दिल्यामुळे अजित पवारांनाही फायदा झाला पश्चिम महाराष्ट्रात, आणि तोच फायदा भाजपला विदर्भात झाला. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा अजित पवार विरुद्ध शरद पवार लढले समोरासमोर, तेव्हा लाडकी बहीणमुळे अजित पवारांना खूप प्लस पॉईंट मिळाला. वर त्यांच्याबद्दल जी प्रतिमा होती की त्यांनी म्हाताऱ्या आपल्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसून ते गेलेत आणि घर फोडलं आणि त्यांनी चुकीचं केलं, ही प्रतिमा लोकसभेच्या वेळेला होती, ती आता हळूहळू कमी झाली आहे. त्याचं कारण असं की मधल्या काळात कारभार झालाच आहे ना, लाडकी बहीण आलीच आहे ना, अनेक स्कीम आल्यात. वर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला बारामतीत, तिथेही अजित पवारांनी चांगल्या मार्जिनने इलेक्शन जिंकले, लाखभराच्या मतांनी. त्याचं कारणच ते आहे की त्यांचा स्वतःचा करिश्मा आहे आणि ते विधानसभेचे प्लेयर आहेत. हे मी आपल्या आधीच्या इंटरव्ह्यूत सांगितलंय. काही विश्लेषकांनाही फोन करून सांगितलं होतं मतमोजणीच्या आदल्या दिवशी की अजित पवार व्हिक्टोरियस होतील शरद पवारांच्या विरुद्ध, कारण असं की ते आमदारकीचे प्लेयर आहेत, वेळात लोकसभेचं ग्राउंड आहे ते पवारांचं आहे. त्यांनी जसं बीडची इलेक्शन खूप आधी पंकजा मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनवणे जाहीर केले, खूप आधी, त्याचा फायदा झाला. बाळामामा म्हात्रे दिले भिवंडीत, त्याचा फायदा आला. ते उद्धव ठाकरेंकडनं घेतले उमेदवार. इकडे लंके सुजय विखे पाटलांविरुद्ध अजित पवारांचे उमेदवार घेतले, पण निवडणुका जिंकले. त्यांचा स्ट्राईक रेट 10 पैकी 8 जिंकून 80% राहिला. पण इकडे 71-4 साली होते. त्याच्यानंतर पुढे मला वाटतं 14 आणि 19ला त्यांचे 40 होते, 14ला, आणि 19ला 56 झाले, 16 वाढले. वेराज काँग्रेसचे 41 ते 44 झाले. म्हणजे तेव्हा स्ट्राईक रेट वाढला होता, म्हणजे परफॉर्मन्स वाढला होता. आणि आत्ता लोकसभेला इतका परफॉर्मन्स चांगला केल्यानंतर ते परत खाली आले आणि 10ला आले, आणि तेही अजित पवार समोर हरले.
त्याचं शल्य जास्ती असणार आहे. त्यामुळे त्यांच्या पराभवामागे आता मुख्यत्वे लाडली बहीण आहे. म्हणजे म्हणजे शरद पवारांचं कर्तृत्व कमी झालं असं नाही, पण गेली 30 वर्ष त्यांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला. त्यामुळे खालच्या लेवलची सगळी कामं अजित पवार बघत होते. पक्ष चालवण्याच्या लेवलला अजित पवारांचा जो दबदबा आमदारांमध्ये होता, जवळपास ते पक्ष चालवायचे. सुप्रियाताई खासदारकीला आहेत आणि शरद पवार राष्ट्रीय राजकारणाकडे जास्ती लक्ष देत आहेत. असं असल्यामुळे ग्राउंडचा जो त्यांचा टच आहे तो कमी झाला. म्हणजे पूर्वी त्यांना सगळे माणसं माहिती असायची किंवा ते जे सांगितलं जायचं ओळखतात, तसं वयामुळे ते एका रोगाशी झुंजतात. त्यातनं आता असं झालंय, ते भले म्हणतात सभेत बघा अजून मी तरुण आहे वगैरे असं म्हणतायत, पण शेवटी निसर्ग आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही असं म्हणताना तुमच्यासमोर लढणाराही 64 वर्षाचा आहे ना. 84चा म्हातारा नसेल तर 64 म्हातारा नसणार आहे ना, हा पण विषय आहे ना. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन शरद पवारांचं काय चुकलं, तर शरद पवारांनी युगेंद्र पवारला दिलं हे कदाचित चुकलं असावं. कारण असं की अजित पवार म्हणतात की मी माझ्या पत्नीला उभं करून चूक केली, हे कबूल केलं. तुम्ही मुद्दाम मला या भिंतीला कोपऱ्यापर्यंत तुम्ही मला रेटलंय आता, म्हणजे पॉइंट ऑफ नो रिटर्नला तुम्ही मला चेपलंय, ही कदाचित त्यांनी चूक केली असेल. म्हणजे ते सतत सांगत राहिले सुप्रियाताई आणि शरद पवार की अजित पवार सोडून गेले असले तरी आमच्या घरात काय मतभेद आहेत, घरात मतभेद नाहीत. मग ते फुटून गेल्यानंतर रोहित पवारांनी एक बीबीसीला इंटरव्ह्यू दिला होता, त्यात ते म्हणाले हो आमच्या घरातही फूट पडली. ती पहिल्यांदा कबुली होती पवार घरातनं. तुम्ही मगाशी बोलतो एक म्हणले की शरद पवारांच्या मनात काय असतं हे शेजारच्या माणसालाही कळत, शेजारचं काय सगळ्यात जवळच्या माणसाला जगातल्या त्यांच्या कळणार नाही असं काय म्हणलं जातं. आणि दुसरीकडं मी हे विधान काय घेतोय तर शरद पवार महाराष्ट्र फिरतात, शरद पवारांना महाराष्ट्र कळतो असं कायम सांगितलं जातं. मात्र यावेळेस शेजारच्या माणसाला शरद पवारांच्या मनात काय चालतंय कळत नाही, तसं शरद पवारांना जनतेच्या मनात काय चाललंय हे कळलं नाही का? नाही, असं नाही वाटत मला, त्यांना कळलं होतं. तुम्ही बघा शरद पवारांनी 2दा विधान केलं आहे की लाडकी बहीण योजनेचा युती सरकारला फायदा होतोय असं दिसतंय. ही विधानं त्यांनी केली. तसंच 4 साली वाजपेयींनी पहिली सभा घेतली जाहीर आणि भाषण करून व्यासपीठावरनं उतरताना प्रमोद महाजनांना म्हणले होते प्रमोदजी हम चुनाव हार गए है. पहिल्या सभेला. पुढे सभा होत राहतात, भाषणं करत राहतात, पण मोठ्या नेत्यांना पल्स असते आणि शरद पवारांना जनतेची पल्स नाही असं मी कधीच म्हणणार नाही. त्यांना तो अंदाज आहे, पण प्रॉब्लेम काय आहे तो आधी सांगितला. तो म्हणजे त्यांच्या लक्षात आलं होतं, पण प्रचार तर करावाच लागतो शेवटी. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं होतं की लाडके, आणि नंतर 3000 अनाऊन्स केले. त्यांनी त्यात सल्ला मशवरा किंवा चर्चा केलीच असेल राहुल गांधी किंवा यांच्याशी, त्यामुळे 1.5 केले. पण मी देणार आहे आणि ऍक्च्युअल दिलंय यातला तो फरक राहिला असणार आणि तो दिसतोच आहे. आता जर का महाविकास आघाडीमध्ये जर का शरद पवारांचं स्थान बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून जागा वाटपामध्ये जो काही सावळा गोंधळ सुरू होता त्यांचा, त्यामध्ये शरद पवार कुठंच नव्हते. म्हणजे जर का ज्या बातम्या येत होत्या त्यानुसार असं दिसलं आपल्याला की जेव्हा नाना पटोले आणि संजय राऊतांचं महाविकास आघाडीमध्ये टोकाचं भांडण झालं तेव्हा शरद पवारांना नंतर बोलण्यात आलं की तुम्ही येऊन आता हे सगळं मिटवा आणि तुम्ही मग जागा वाटपाचं फायनल करा. शरद पवारांनी या तिघांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंनी ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी जागा लढवल्या, त्यामुळे शरद पवारांची गाडी नीट चालली होती. नेमकं या सगळ्या ह्याच्यामध्ये असं कुठेतरी झालंय असं तुम्हाला वाटतं का की जो ठाकरेंबद्दलचा राग होता जनतेमध्ये किंवा काँग्रेसबद्दलचा राग होता किंवा त्यांचं जे काही नियोजन नीट नव्हतं काँग्रेस आणि शिवसेनेचं, त्यामध्ये त्याला म्हणतो आपण 3 पायाची शर्यत, तसं त्यामध्ये पवार भरडले गेले का किंवा पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या एका धोरणांचा फटका बसला का? नाही, ते होतंच. म्हणजे महाविकास आघाडीबद्दल म्हणून जो काय राग असेल त्याचं धनी त्यांना व्हायलाच लागतं महाविकास आघाडीचे घटक असल्यामुळे. पण त्याच्यापेक्षा वेगळं कारण आहे की पवारांच्या बद्दल इतकं कमी परफॉर्मन्स, एक तर लाडकी बहीण आहे, अजित पवारशी सामना हे आहे थेट, त्याच्याही पेक्षा एक वेगळं कारण आहे की जे मी म्हणालो की महाराष्ट्रात सगळी इगोच्या लढाया चालू आहेत काही जोड्यांमधल्या, त्यात शरद पवारांचा मुख्यत्वे लढाई चालू आहे तर देवेंद्र फडणवीसांची चालू आहे. आणि ती आज चालू नाहीये. म्हणजे एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले तेव्हापासनं, म्हणजे देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते त्या काळात सुद्धा, जेव्हा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे जे आहेत की ज्यांनी आता आपल्या अचलपूरच्या बच्चू कडून बरोबर एक आघाडी उघडली, त्या संभाजीराजेंना ज्यावेळेला राज्यसभा देण्यात आली भारतीय जनता पक्षाकडनं, त्यावेळेला शरद पवारांनी विधान केलं होतं फडणवीसांवर की पूर्वी छत्रपती पेशव्यांना वस्त्र द्यायचे, पेशवायची, आता पेशवे छत्रपतींना वस्त्र द्यायला लागले. त्यावेळेला फडणवीसांनी खुलासा केला होता की पेशवे वस्त्र वगैरे देतात हे काही बरोबर नाही, मी फक्त केंद्राने दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीचा निरोप देतो, मी निरोपाचं काम केलंय, निर्णय आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाने केलाय, हे त्यांनी स्पष्ट केलं. तसं शरद पवारांनी
जे राज ठाकरेंनी त्यांच्यावर आरोप केला आहे की NCP काय आहे, म्हणजे अखंड असलेली शरद पवार अजित पवार एकत्र असतानाची, तर वेगवेगळ्या भागामध्ये राज्याच्या निवडून येऊ शकणाऱ्यांची टोळी आहे. तो एकसंध राजकीय पक्ष विचार वगैरे नाही. बरं, वेगळा विचार काय सांगा मला शरद पवारांच्या पक्षाचा. ते काय म्हणतात, आजही माझा नेहरू गांधींचा विचार आहे. म्हणजे काय, तर काँग्रेसचा विचार आहे. जर विचार काँग्रेसचा आहे तर वेगळा पक्ष का अस्तित्वात आहे? कारण सोनिया गांधींचं विदेशी मूळ हा मुद्दा घेऊन तुम्ही बाहेर पडला. ठीक आहे, शरद पवार म्हणतात मी राजीनामा दिला, पण अधिकृत काँग्रेस पक्षाच्या वतीने काय सांगितलं होतं, त्यांची हकालपट्टी केली होती. त्यांनी सोनिया गांधींना विरोध केला तेव्हा. सो ही हॅज बीन एक्सपेल्ड फ्रॉम द काँग्रेस. त्यामुळे त्यांनी नंतर वेगळा पक्ष काढलेला नाही. पण राष्ट्रवादी जी काढली आहे ती एकच पार्टी आत्तापर्यंत आहे त्यांची 25 वर्ष. पण त्याच्या आधी मी जसं म्हटलं की बेभरवशाचं राजकारण, 67ला ते आमदार झाले पहिल्यांदा. त्यानंतर त्यांनी 11 वर्षांनी वसंतदादांचं सरकार पाडलं आणि तो पाठीत खंजीर खुपसल्याचा ऐतिहासिक शब्दप्रयोग महाराष्ट्रात रूढ झाला. पुलोदचं सरकार स्थापन केलं, पुरोगामी लोकशाही दल. मग त्याच्यात जनसंघाचेही मंत्री केले होते त्यांनी, सगळ्यांना एकत्र घेतलं होतं. SM जोशी सगळ्याच होते एकत्र. मग त्याच्यामध्ये त्यांना आयडिओलॉजीचा प्रश्न आला नाही. पण भाजपबरोबर जायचं म्हटलं तर त्यांना अब्रह्मण्यम वाटते. आता त्यांच्या बाबतीत अब्रह्मण्यम हा शब्द लागू करणं चूक आहे. पण म्हणजे मुद्दा हा की नाही, मी हे नाही करणार कधीच, भाजपसोबत जाणार नाही असं ते म्हणतात. पण त्या दाव्यात फोडपणा काय हे सांगायला सांगतोय की त्यांनी त्यांची भूमिका राजकीय वेळोवेळी बदलली, एकदा नाही, ठराविक काळानंतर. आणि ती कशी, तर 67ला आमदार झाल्यावर काँग्रेसचे, मी काँग्रेस विचारायचा आहे, आमच्या घरात शेकापं होते, माझे भाऊ लढले तेव्हा मी त्यांच्या विरोधी काम केलं, हे ते सांगतात सगळ्या मुलाखतीत मोठ्या भावाच्या विरोधात. तर मोठ्या भावाने सांगितलं तुझी भूमिका वेगळी, तू तुझ्या पक्षाचं काम कर. म्हणजे पक्षनिष्ठा त्यांना मोठ्या भावाने सांगितली त्यांच्या. कधी 67च्या आधी पक्षनिष्ठा ठेव, ती त्यांनी सोडली आणि 78ला मुख्यमंत्री झाले. आता ते उद्धव ठाकरे जर फक्त मुख्यमंत्री पदासाठी झाले का यशवंतरावांनी सांगितलं म्हणून झाले, कारण आपल्याला ते आज सिद्ध करायला वाव नाही. कारण शरद पवारांनी यशवंतराव गेल्यावर सांगितलं की साहेबांनी मला सांगितलं होतं पाडायला, आणि काही लोक सांगतात की नंतर यशवंतरावांनी परत फोन केला होता की नको पाडू म्हणून, ते त्यांनी ऐकलं नाही. तळवळकरांचं आग्रह होतं तेव्हा. म्हणूनच की ते सत्य काय अचूक हे आपल्याला माहित नाही, पण असे दावे प्रतिदावे आहेत. पण वास्तव हे आहे की शरद पवार काँग्रेसमध्ये असताना 67चे आमदार, 78ला त्यांनी सरकार पाडलं, ही वस्तुस्थिती, आणि ते मुख्यमंत्री झाले. व पाठीत खंजीर खुपसला हा शब्दप्रयोग आज सगळ्यात रूढ झालाय. तो समजा त्यांनी नाही खुपसला, काय असेल ते खंजीरावर जाऊन बसले असतील वसंतदादा, माहित नाही मला. पण वास्तव हे आहे की शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि ते काँग्रेसचे मुख्यमंत्री नव्हते, ते पुलोदचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काँग्रेस वेगळी, मग त्याला शरद म्हणायचं का समाजवादी काँग्रेस म्हणायचं, हा याचा त्याचा प्रश्न आहे. मग ती 78ला काढली आणि ते 86ला पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. राजीव गांधींच्या 8 वर्षांनी परत काँग्रेसमध्ये गेले. ते काँग्रेसमध्ये 86ला गेल्यानंतर त्यांनी 98ला 99ला परत राष्ट्रवादी काँग्रेस काढली सोनियांच्या विदेशी मुळाचा. याचा अर्थ काय, दर 10-12 वर्षांनी त्यांनी भूमिका बदलली आहे आणि पोल्स अपार्ट अशी घेतली आहे. म्हणजे सोनिया गांधींना पूर्ण विरोध केला आणि त्यांना पक्षातनं हकालपट्टी झाली. आता काँग्रेस या पक्षातनं हकालपट्टी केल्यानंतर माझी विचारसरणी काँग्रेसचीच आहे आणि गांधी नेहरूंचीच आहे, विरोध फक्त सोनियांना आहे. आणि ती जी निवडणूक झाली, ती निवडणूक झाल्यावर हे काँग्रेस बरोबर UPA गव्हर्नमेंटमध्ये होते नंतर 4 वर्षांनी, आणि लगेच सुद्धा याच्यात महाराष्ट्रात सत्तेत होते 99ला. कारण त्यावेळेला जे महाराष्ट्रात सरकार आलं तेव्हा काँग्रेस NCPचं झालं 99ला. निवडणुका वेगळ्या लढवल्या, सत्तेत परत त्यांच्याबरोबर बसले. पार्लमेंटमध्ये सोनिया गांधींच्या शेजारी बसून त्यांना 4 गोष्टी समजावून सांगतात असं आम्ही पाहिलं त्यावेळेला. याचा अर्थ काय, तुम्ही कुठल्या लेवलचे कॉम्प्रोमाइजेस आणि तडजोडी करता त्या फक्त सत्तेसाठी करता आणि सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही, असं त्यांच्याविषयी कायम सांगितलं जायला लागलं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी या जशा भूमिका बदलल्या तसं काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना उशिरा का होईना न्याय मिळतो असा इतिहास आहे. पण एकचालकांवरती हे सगळे पक्ष आहेत. जसं आज मोदी शहांच्या विरोधात जाऊन कोणाला काय मिळणार नाही भाजप, उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन काय मिळणार नाही, एकनाथ शिंदेच्या पक्षात त्यांनाच विरोध करत राहिलं तर काय मिळणार नाही, शरद पवारांना शिव्या दिल्यात, सुप्रियातांना शिव्या तर NCPत मिळणार नाही, अजित पवारच्या विरोधी बोललं तर अजित पवारच्या पक्षात मिळणार नाही. हे सगळ्या पक्षात झालंय. म्हणजे सांगायला हे लोकशाहीतले पक्ष आहेत पण चालतात एककेंद्री पद्धतीने. तसं शरद पवारांचं हॉलमार्क काय राहिलाय काँग्रेसमध्ये असतानाच्या राजकारणाचा, त्यांनी काय केलं हेतू पुरस्सर कायम. तर जे जे काँग्रेसच्या हायकमांडला चॅलेंज करणारे लोक आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे देशातले, त्यांच्याशी यांचे मधुर संबंध आहेत. म्हणजे शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने ते काय करतात, एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध कोण आहे तिथे त्याच्याशी संधान मानतात, कारण त्यांच्याकडे कायम हायकमांड संशयाने बघतं. म्हणून केरळचे
करुणाकरन त्यांचे मित्र असतात, बंगारप्पा त्यांचे मित्र असतात. सगळीकडे जे काँग्रेस हायकमांडच्या बंडखोरीतले आहेत, मुलायम सिंग त्यांच्या मित्र असतात. ते काय काँग्रेसवाले नाहीत, पण ते चॅलेंज करतात काँग्रेसला सगळीकडे. म्हणून काँग्रेस हायकमांड त्यांच्याकडे कायम संशयाने बघत आली. प्रणव मुखर्जींच्या बद्दल असा संशय होता. सोनिया गांधी फार हे नव्हता करत, तो ॲम्बिशियस माणूस होता. पण त्यांनी जेव्हा हायकमांडशी जुळवून घेतलं तेव्हा ते नंबर 2 झाले आणि राष्ट्रपती झाले. म्हणजे जुळवून घ्या असं माझं म्हणणं नाही, पण जसं एखाद्या संस्थेमध्ये प्रमोशन, इन्क्रिमेंट या सगळ्या भानगडीत जो बॉसच्या विरोधातला आहे पहिल्यापासून असं वाटतं की एकूण संस्थेच्या विरोधीच कटू बोलणार आहे, हे ते काय सगळं नीट नाही, अमुक नाही, तसं नाही, तुम्ही बघत असाल तर तो माणूस ब्लॅकलिस्ट होतो किंवा तो लेबल होऊन त्याला काय प्रमोशन मिळत नाही, मग अन्याय होतो, काहीतरी होतो आणि मग तो डिस्ग्रंटल्ड एलिमेंट्स एकत्र करतो. तसं त्यांचं काँग्रेसमध्ये होत गेलं. मग काय झालं, तुम्ही ती प्राईड दोन्ही बाजूने बघू शकता. काँग्रेसमध्ये राहून ते मोठे होऊ शकले असते का? तर विठ्ठलराव गाडगे, शंकरराव चव्हाण असले लोक त्यांना इथे खच्ची करायचे, त्यांचा वापर हायकमांड करायची. त्याला तोंड देत ते मोठे होऊ शकले नाही, हायकमांडच्या जवळचे होऊ शकले नाही कधीच. त्यांनी संशयानेच पाहिलं त्यांच्याकडे कायम. तसं शरद पवारांना महाराष्ट्रातली प्राईड काय आहे तर इंदिरा गांधीला चॅलेंज केलं, त्यामुळे एक स्थान वाटलं ना. आणि हे त्यांना पक्क माहिती होतं की मी जर त्यांना चॅलेंज करत राहिलो तर इथे मोठं होईल, आणि ते मोठे झाले. पण ते मोठे होताना त्यांनी क्रेडिबिलिटी वाढवली नाही, ट्रस्टवर्दीनेस वाढवला नाही. म्हणून इतर सहकाऱ्यांना जे त्यांच्याविषयी ट्रस्ट वाटायला पाहिजे तो कधी वाटला नाही. हा माणूस केव्हाही आपली पण वाट लावू शकतो, अशी एक भीती असते. अनेक लोक म्हणतात मुंडेंच्या घरामध्ये धनंजय मुंडे बाहेर पडले, त्याच्यात त्यांचा हात होता असा आरोप केला जातो. ठाकरेंच्या घरात राज ठाकरे बाहेर पडले, ते लंडनला त्याला भेटले होते वगैरे असे आरोप केले गेले. आणि हे सगळे लोक घरं फोडली म्हणतात. तुम्ही काही घरं फोडली, आज त्यांच्या घरात तेच होत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी त्यांनाच हा प्रश्न विचारला होता, ठाकरेंच्या घरात जे झालं मुंडेंच्या घरात झालं, तुमच्या घरात होणार नाही का? त्याच्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं होतं की आमच्या घरात डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर किंवा श्रमविभागणी किंवा कामाची विभागणी स्पष्ट आहे. सुप्रिया दिल्लीत काम करेल, अजित राज्यात काम करेल, त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होणार नाही. सुप्रिया कायम तिथे काम करेल आणि अजितदादा इकडे करतील. आणि आज ते त्यांच्या मनातलं बोलून गेले जाऊनच्या सभेत की मला महिला मुख्यमंत्री करायची पहिली महाराष्ट्रात. आज शरद पवारांच्या डोळ्यासमोर असलेली महिला कोण असेल? राज्यसभा द्यायची तेव्हाही सुप्रियाताईच होत्या. बारामतीत आपला वारस लोकसभेला बघायचा तेव्हाही सुप्रियाताईच होत्या. ते असं नाही म्हणाले तू मुंबईत तुला निवडून आणतो किंवा तुला मी जाऊन इचलकरंजीत निवडून आणतो किंवा सातारा मला मानणारा जिल्हा तिथे आणतो. ते म्हणाले बारामतीत तू माझी उत्तराधिकारी. तर महिला मुख्यमंत्री त्यांच्या मनात कोण असेल? बरं, बारामतीत सुप्रियाताईंची पोस्टर लागली भावी मुख्यमंत्री म्हणून. ती शरद पवार आणि सुप्रियाताई यांच्या मर्जीविना थोडीच लागतील. म्हणजे अजित पवारांनी कारस्थान करून थोडीच ती पोस्टर लावली होती. त्यामुळे त्यांच्या मनात ते आहेच, फक्त ते ओठावर त्यांच्या दौंडला आलं तर याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे. कारण शरद पवार हे पोटातलं ओठात येऊ येणारा माणूस नाहीये. पण या अनुषंगाने एक पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की लोकसभेला पवारांना सुप्रिया सुळेंना वारसदार करायचं होतं, त्यांनी ते केलं. या लोकसभेला पण सुप्रिया सुळे परत एकदा निवडून आल्या आणि या लोकसभेला मुद्दामून सांगतोय की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना लीड होतं, जिथून आता अजित पवार परत एकदा लाखाचा लीड घेऊन आमदार झाले. म्हणजे राजकारण असं बघितलं तर असं काही दिसतंय का की लोकांना शरद पवारांना केंद्राच्या राजकारणात लोकांना हवेत शरद पवार, देशाच्या राजकारणामध्ये इव्हन सुप्रिया सुळे सुद्धा, पण जेव्हा राज्याचा विषय येतो तेव्हा बारामती सकट महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा कुठेतरी अजित पवारांना शरद पवारांचा वारसदार मनातल्या मनात मानले. त्याचं कारण असं आहे की मुळात बारामतीतल्या जनतेला ही गेली 30 वर्षाची सवय आहे की लोकसभेला साहेब आणि खाली अजित पवार, ही सवय आहे मुळात. वर्षानुवर्ष त्यांनी हे पाहिलंय. त्याच्यात अचानक बदल करणं, पण तो बदल करताना अजित पवारला पर्याय काय तर युगेंद्र पवार की ज्याचा काही संबंध नाही. त्यांनी सुप्रिया सुळेंच्या इलेक्शनला काम केलं, पण अल्टिमेटली ही वॉज आस्किंग वोट फॉर सुप्रिया. लक्षात घ्या, तो स्वतःसाठी नाही, सुप्रिया त्यांना ते देतातच ना मत. त्यामुळे ती विभागणी आहेच की लोकसभेला साहेब आणि खाली अजितदादा हे मनात आहे. पण बारामती हा त्यांचा नर्चर केलेला भाग आहे 60 वर्ष. म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी केल्यात. म्हणजे 13 तालुके पुण्यात आहेत, पण जुन्नरला विना वाहक विना थांबा बस जात नाही आणि स्वतंत्र शेड नाही आहे शिवाजीनगरला, पण स्वारगेटला आहे स्वतंत्र शेड बारामतीसाठी. पण बारामतीचा विकास त्यांनी प्रचंड प्रमाणात केला. मॉडेल विलेज, देशात अशा 100 बारामती तयार करायच्यात असे अरुण जेटली म्हणले. आणि मोदी जेव्हा 14 साली पंतप्रधान झाले तर व्हॅलेंटाईन डेला तिथे आले होते नेमके, युवक साधून. म्हणजे आहेत हिंदुत्ववादी ते, पण व्हॅलेंटाईन डेला तिथे आले होते. कारण त्यांना माहिती आहे ही चर्चा होणार. व्हॅलेंटाईन कोण? शरद पवार, मोदींची. आणि ते काय म्हणाले की बारामती फार भारी बनवली आहे, तशा देशात अनेक गावं करणार. केलेत का आत्तापर्यंत? नाही. पण ते शरद पवारांची इमेज संभ्रमित ठेवण्यासाठी की सोनिया गांधी आणि या लोकांना वाटतं शरद पवार केव्हाही मोदींच्याकडे जातील,
तर शरद पवार या मुरब्बी राजकारण्याशी जेटली असतील, मोदी असतील, हे प्रभावीपणे राजकारण खेळलेच. ज्या वेळेला मोदी म्हणाले की मी तर शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, मी तुम्हाला सांगतो मोठे नेते जे आहेत ना, अर्जुन सिंग किंवा शरद पवार, मी तुम्हाला सांगतो ते बाईट देतात 28 सेकंदाचा, 56 सेकंदाचा, पण बातम्या 5 होतात टीव्हीच्या. कारण एकेका 10 सेकंदामध्ये ताकदवान बातमी असते की ज्यातनं 2 महिने वातावरण ढवळलं जातं. तसं पहिल्यांदा असं झालं की नरेंद्र मोदी म्हणाले की मी तर यांचं बोट धरून राजकारणात आलोय. 6 महिने शरद पवार सगळ्या पत्रकारांना इन्फॉर्मल देखील नाही हो, राजकारणात असं म्हणावं लागतं, ते काही खरं नाही, मी काय त्यांचा गुरुविरू नाही हो, ते काय माझं बोट धरून नाही आले हो, ते असं म्हणावं लागतं, ते इथं आले होते म्हणून म्हणाले. म्हणजे मोदींच्या एका स्टेटमेंटला शरद पवार 6 महिने इन्फॉर्मल लेवलला सुद्धा खारिज करत होते. म्हणजे स्पष्टीकरण ते देत फिरत होते, कारण डॅमेज शरद पवारांचं होणार होतं त्या विधानाने, मोदींचं नव्हतं होणार. अजून एक गोष्ट म्हणजे शरद पवार जातीवादी आहेत अशी टीका राज ठाकरे त्यांच्यावरती केली होती, जाहीर सभेत केली होती. आणि त्यानंतर महाराष्ट्रात काही घटना देखील अशा घडल्या ज्यामुळे या आरोपाला खतपाणी मिळेल म्हणू किंवा बळकटी मिळेल आपण म्हणू, शब्द काही असतील, पण ती घटना म्हणजे अशी होती की जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते आणि तेव्हा शरद पवारांनी त्यांची जाऊन भेट घेतली. आता अर्थात यात भेटीत काहीच चुकीचं नाहीये, पण ओबीसी समाजाचे जेव्हा नेते उपोषणाला बसले तेव्हा त्यांच्याकडनं अशी टीका करण्यात आली, लक्ष्मण हाकेंकडनं विशेषतः, की शरद पवारांनी स्वतःला जानता राजा ते म्हणतात आणि ते जरांगेंची भेट घेतात, म्हणजे मराठा समाजाची ते नोंद घेतात, पण ओबीसी समाजाची मात्र ते दखल घेत नाहीत. आणि हे निवडणुकींच्या जस्ट आधी घडलं होतं. तुम्हाला कुठंतरी वाटतं की जसा ट्रस्ट डेफिसिटचा इश्यू होता पवारांचा, तसं किंवा त्यांनी काही शरद पवारांनी ह्याच्या आधी काही विधानं अशी केली ज्यामुळे जातीवादी विधानं म्हणता येणार नाहीत, पण कुठेतरी जातीचा उल्लेख येणं, किंवा धनंजय मुंडेंबद्दल ते मध्ये बोलले होते की छोट्या समाजातल्या नेत्याला मी मोठं केलं या आशयाचं. तर हे सगळं असताना कुठेतरी जातीयवादी पवार आहेत असा त्यांच्यावर शिक्का बसला आणि तो त्यांना पुसून काढता आला या निवडणुकांमुळे, आणि त्यामुळे त्यांना फटका बसला असं वाटतं. शरद पवारांचे ज्या ज्या लोकांशी असे काही वाद झाले, मतभेद झाले, त्यावेळेला त्यांच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर आहे. ते पुण्याच्या सदाशिव पेठेशी स्पर्धा करतील इतके खोचक बोलू शकतात. त्याच्यानंतर BMCC शिकलेले आहेत. परंतु माधव गोडबोले नावाचे गृहसचिव होते, त्यांनी त्या एनरॉनसंबंधी लेख लिहिला, लोकसत्तामध्ये लेख आला, पवारांनी उत्तर दिलं, त्याला परत माधव गोडबोलेंनी उत्तर दिलं. ही जी उत्तराउत्तरी पत्रापत्री जे काय झाली लेखालेखी, त्याच्यानंतर पवारांनी काही पुढे उत्तर दिलं नाही. तेव्हा मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं, तेव्हा ते काय म्हणाले, माधव गोडबोले आता यांची जात काय वगैरे असं काय बोलण्याचं कारण नाही. पण असं न म्हणता ते काय म्हणाले, माधव गोडबोलेंच्या लेखाच्या अनुषंगानेच प्रश्न विचारला पत्रकारांनी. त्याच्यावर ते असं म्हणाले की महाराष्ट्रात काही विशिष्ट समाजाच्या लोकांना वाटतं की लिहाय वाचायचा अधिकार त्यांच्याकडेच. म्हणजे काय, तर गोडबोलेंची जात काढली अप्रत्यक्षपणे. राजू शेट्टीने उपोषण केलं, त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं, सदाभाऊ खोत राजू शेट्टी एकत्र असताना. मग अगदी म्हणजे उसाच्या प्रश्नावरनं पवारांना अगदी घेरण्या इतपत खूप वाद झाले, निरुपाय झाला की शरद पवार काय म्हणले, त्यांच्या जातीवर गेले राजू शेट्टींच्या. तर हे आज नाही केलं, त्यांनी वेळोवेळी केलंय. म्हणजे आणि जातीवादी आहेत का नाही, तर त्यांना अशा संकटाच्या वेळी जात आठवते. याचा अर्थ काय, राजकारण जिथं संपत येतं मग ते जात सुरू करतात. तर जो नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण सुसंस्कृत होते, त्याचे दाखले देताना लोक वेगवेगळी उदाहरणं सांगतात. म्हणजे आचार्य अत्रेंसारखा माणूस की अतिशय विखारी टीका करायचे अत्रे, त्यांनी आचार्य अत्रेंनी यशवंतरावांबद्दल जी टीका केली होती की मूलबाळ झालं नाही किंवा या पद्धतीची, यशवंतरावांनी त्यांना भेटून सांगितलं होतं की माझ्या पत्नीलाही दिवस गेले, मूल पण लाठी हल्ल्यामध्ये ते मूल गेल्यामुळे, मग अत्रेंनी माफी मागितली त्यांची. तर महाराष्ट्राची ही जी उज्ज्वल परंपरा आहे किंवा एकूण राजकारणाचं कल्चर आहे, त्या कल्चरमध्ये कुठेतरी तुम्ही म्हणजे विनायक मेटेंनी भांडकर इन्स्टिट्यूटवर केलेला हल्ला, बाबासाहेब पुरंदरांना दिलेलं महाराष्ट्र भूषण राजभवनात द्यावं लागणं, तर जितेंद्र आव्हाडांनी विधान केलं होतं की बाबासाहेब पुरंदरे हे काही हिस्टोरियन नाही आहेत, ते शाहीर म्हणवायचे स्वतःला. मग पवारांनी त्याच्यावर काय सांगितलं की आव्हाड म्हणतात ते बरोबर आहे, बाबासाहेब पुरंदरे शाहीर होते, संशोधक नव्हते, या पद्धतीचं विधान केलं. परत ते प्रकरण वाढलं, परत काहीतरी झालं. शेवटी पवार काय म्हणाले, या वादावर मी पडदा टाकतो. तर पडदा म्हणजे काय टाकला, काय एक तर तुम्ही त्याला विरोध तरी करा, नाही तर बाजूने उभे राहा. ही संदिग्धता जी आहे, अनेक वेळेला ती संदिग्धता निर्माण करतात. मी इकडचा आहे का तिकडचा हेच कळू देत नाही, आणि त्याच्यात त्यांना मजा वाटते कदाचित. म्हणजे तुझ्या आजोबांनी मला मारलं म्हणून मी तुझं नातवाला शिक्षा देतो, या पद्धतीचं त्यांचं चालू आहे. कारण ब्राह्मण समाजाला झोडपणं किंवा ब्राह्मण समाजाविरुद्ध बोलणं हे तुलनेने सोपं आहे. म्हणजे आजही ब्राह्मण समाजाकडनं तशा प्रकारचं रिटेलिएशन दिसत नाही आपल्याला कुठेही. त्यामुळे फडणवीसांच्या विरुद्ध त्यांनी केलं. आणि आत्ताच्या इलेक्शनला जे अजित पवारांची हेड ऑन
फाईट झाल्या तिथे त्यांना लाडकी बहिणीचं जे नुकसान झालं तेच ह्याही विषयाचं झालं. त्याचं कारण असं की जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे ते आहेत असं बोललं गेलं. फडणवीसांनी हा अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. जी भाषा शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलतात ती जरांगे बोलतात हा त्यांनी आरोप केला. याचा अर्थ थोडक्यात तिकडनं कुठं तरी ऑक्सिजन जरांगेंना मिळतोय आणि मग जरांगे रोज उठून फडणवीसांवर टीका करतात. तुम्ही मला सांगा हे लॉजिकली पटण्यासारखं आहे का की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि मराठा आरक्षणासाठीचा सगळा ब्लेम फडणवीसांवर ते टाकतायत. हे कुठल्याही तार्किक माणसाला पटणार नाही. आणि जेव्हा तुम्ही ते सातत्याने रोज करताय वर्ष 2 वर्ष म्हणजे मराठवाड्यात फडणवीसांना जाता आलं नाही लोकसभेच्या प्रचाराला असं वातावरण झालं. त्याची परतफेड जनतेने या निवडणुकीत केली. कारण जनता अशी कॅरी अवे होत नाही दीर्घकाळ. जसं संविधानाचा मुद्दा एका निवडणुकीत चालला पुढे चालेल असं नाही, तसं लाडकी बहीण आता प्रचंड चालली आहे. पण मराठवाड्यामध्ये मी एका हिंदी पोर्टलला मुलाखत देतानाही सांगितलं होतं की बंजारी आणि मराठा हा जो संघर्ष बीडमध्ये आणि परळीत दिसला तो दीर्घकाळ राहील असं मला महाराष्ट्रात वाटत नाही. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानोबा तुकोबांचं 700 वर्षाचा इतिहास आहे. संत परंपरा वारकरी संप्रदाय आहे. 19व्या-20व्या शतकातल्या पुरोगामी आणि सुधारकांचा इतिहास महाराष्ट्राला आहे. तो संस्कार महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली माणसं मनात प्रत्येकाच्या जात असली तरी ज्या पद्धतीने विखारी जातीवाद आहे त्या पद्धतीची सामान्य माणसं नाहीत. आणि त्याचं उदाहरण बीडमध्ये दिसलं ना आता की धनंजय मुंडे निवडून आले म्हणून मी सांगतोय की वंजारी मराठा वगैरे याच्याही पेक्षा जाती जातीत इव्हन हिंदू मुस्लिम याच्यात सुद्धा म्हणजे माझेही स्वतःचे मुसलमान मित्र नाहीत असं नाहीये. पण हे आपलं व्यक्तिगत काही विषय चाललेला नाहीये. पवारांचेही असतील, पवारांचे सर्व जाती धर्माचे आहेत, त्यांना ते राजकारणाची मजा म्हणूनही घेत असतील. पण शेवटी हे अतिशय सिरियस इश्यू आहे. त्यांचा जातीवाद लपलेला नाहीये. ते नास्तिक आहेत म्हणल्यावर त्यांनी नारळ हनुमानाला फोडतो हेही सांगितलं, हे बरं केलं. म्हणजे आमच्यासारख्यांना हे वाटेल चला तेही देव मानतायत कुठेतरी किंवा लोकांची श्रद्धा यासाठी का होईना ते देवळात जात आहेत. इथपर्यंत बरं आहे, काही हरकत नाही. की 2 पक्ष फुटले, शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी फुटली. पण दोन्ही पक्ष फुटल्यानंतर सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांच्या ज्या सुनावण्या सुरू होत्या त्या एकाच लाईनवरती सुरू होत्या. पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या गोष्टीला रिॲक्ट करण्याची पद्धत खूप वेगळी होती. म्हणजे उद्धव ठाकरे चिडले, त्यांनी आक्रमक भाषणं केली, महाराष्ट्रात दौरे काढले. ऑन द कॉन्ट्ररी शरद पवार हे अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत होते. जे अजित पवारांच्या बंडानंतर जे लोक शरद पवारांवर राहिले होते त्यांना असं वाटत होतं की शरद पवारांकडे आता लोक नाही आहेत प्रस्थापित, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं एक त्यांचं परसेप्शन होतं. पण प्रत्यक्षात तसं दिसलं नाही. वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना घेऊन त्यांना तिकीट देण्यावर शरद पवारांचा या विधानसभेला भर राहिला. उदाहरण द्यायचं तर हर्षवर्धन पाटलांचं असेल किंवा अगदी फलटणमधलं उदाहरण देता येईल किंवा अजून पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण देता येईल समरजित घाटगे की जे प्रस्थापित राजकारणी होते त्यांनाच मोहितेंचं उदाहरण घेता येईल. 4 मतदारसंघामध्ये त्यांनीच उमेदवार होते. त्यामुळे प्रस्थापितांना शरद पवारांनी पुन्हा एकदा संधी दिली. त्यामुळे शरद पवारच्या बेरजेच्या राजकारणाचे ओळखले जातात की गटातटाचं राजकारण, बेरीज, समूह, जाती समूह यांना एकत्र बांधायचं, संस्थात्मक जे राजकारण असतं त्याची जोड त्याला द्यायची आणि मग निवडणूक जिंकायची. तर शरद पवारांचे सगळं गणित फसलं असं वाटतं का तुम्हाला यावेळेस? तुम्हाला एक सांगू का, मर्यादा अशी होती की अजित पवारांच्या बरोबर जे लोक गेले त्यातले बरेचसे लोक बलशाली नेते होते. आणि जसं राज ठाकरेंनी वर्णन केलं की शरद पवारांचा पक्ष शेवटी काँग्रेस विचाराचाच पक्ष आहे, पण ती टोळी आहे निवडून येऊ शकणाऱ्या लोकांची, आपापल्या भागातले जे वजनदार लोक आहेत ते. म्हणजे जसं भुजबळ आहेत तर भुजबळांच्या विरोधात कोण देणार, दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम दिले समजा, अतुल बेनके म्हणजे वल्लभ बेनकेंचे चिरंजीव मग तिथे कोण दिलं, असं सगळीकडे त्यांना हे मातब्बर नेते. जसं जयंत पाटलांच्या विरोधात अजित पवारांकडे उमेदवार नव्हता, इस्लामपूरमध्ये त्यांनी अख्खी भाजपच घेतली आपल्या पक्षात नेत्यासकट आणि त्यांना उमेदवारी दिली, हरलेच तिथे. तर पॉईंट इज अजित पवारांकडे जे बलिष्ठ नेते होते सगळे ते निवडून म्हणजे त्यांचं राज्यच होतं त्यांच्या मतदारसंघात, तिथे उमेदवार देणं अवघडच होतं पवारांसाठी सुद्धा. त्यामुळे काही लोक त्यांनी बाहेरनं घेतले, काही त्यांनी त्यांच्यातल्याही संधी दिलीच ना. जसं त्यांनी स्वतःच्या नातवाला उभं केलंच ना युगेंद्रला. तर हे जे उभं केलं युगेंद्र असतील किंवा इतर काही उमेदवार त्यांना अपयश आलं. कारण असं की स्थानिक जे लोक आहेत म्हणजे बारामतीतल्या लोकांनी अजित पवारांना द्यायचं जसं ठरवलं तसं काही ठिकाणी म्हणजे वळसे पाटील आणि देवदत्त निकम ही फाईट तशी कमी मार्जिनने ते जिंकलेत वळसे पाटील. तरी देखील अनेक ठिकाणी असं होतं ना की सहकाराचं राजकारण, स्थानिक कारखाना त्या नेत्याकडे आहे, स्थानिक दूध संघावर तो आहे, तर मी जरी निवडून आमदार म्हणून गेलो तरी माझं काम होईल का इथे, कारखाना ह्याच्याच ताब्यात आहे ना. पण लोकांचं शेअर होल्डरला तर काम, कारण कारखान्याशी जोडले गेलेले लोक आहेत. जसं इंदापूरमध्ये दूध संघवाला तो जो उभा राहिला त्याला त्याचे 5,000 सभासद आहेत ना,
30,000 कारखान्याचे मेंबर असतील, 5,000 असतील, तर ते कारखान्याचे लोक राहतात. कारण उद्या ऊस उचलला पाहिजे ना त्या माणसाने. मी जर तुझ्या विरोधात काम करत माझा ऊसच घेतला नाही तर डायरेक्ट आर्थिक संबंध आहेत ना. तर आर्थिक संबंध जास्ती महत्वाचे ठरतात. उद्योगपती असो किंवा छोटा शेतकरी असो, आर्थिक ज्याच्याशी घोंगडं अडकलंय त्याच्याकडेच तो जाणार. त्यामुळे जे मातब्बर नेते अजित पवारांबरोबर गेले त्यांच्या विरोधात कुणीही उभं केलं तरी आर्थिक हितसंबंध त्या नेत्याशी गुंतलेले असल्यामुळे ते नेते निवडून आले. प्लस लाडकी बहीणचा फायदा आला. म्हणून शरद पवारांचं राजकारण फसलं नाहीये, अगतिकता आहे. लोकसभेला ते मॅनेज करू शकले कारण तो मतदारसंघ मोठा असतो. इथे 3 लाखाचा मतदारसंघ आहे, छोटा आहे. जसं महापालिकेला प्रभाग केला की कोयतेवाले गुंड लोक कमी होतात आणि सिंगल वॉर्ड केले एकत्र तर गुंडाची कारण दहशत 50-20 मतदारांवर असते. त्याच्यात निवडून येणं. आज कमी मार्जिननी ज्या निवडणुका होतात, नाना पटोले 200-500 मतांनी निवडून आलेत. अगदी घासून इलेक्शन जे म्हणतो आपण तशा जेव्हा होतात तेव्हाही काही होऊ शकतं ना. पण लोकसभेला तुलनेने शक्यता कमी असते. म्हणून तो जो सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे ते बॅटल पॉवर जिंकलं ना त्या 3-4 मतदारसंघात. लंके दिले, बाळावा म्हात्रे दिले. म्हणजे ती जी एकतर काय असतं त्या प्रस्थापित खासदार किंवा याच्या विरोधातले कोणीतरी लोक असतात ते लगेच मदत करतात. हे सगळं लोकसभेला अवघड असतं. त्या मानाने विधानसभेला मॅनेज करता येतं आणि ते घडलं आता. आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागलाय. पण म्हणून शरद पवार संपलेलं असं होत नाही. ते 84 वर्षी या तडफेने लढतील. आणि तुम्ही जे म्हणाला की ते दुसऱ्या दिवशी कामाला लागले लगेच यशवंतरावांच्या समाधीला जाऊन आणि उद्धव ठाकरेंनी वेगळी रिॲक्शन दिली. त्याचं कारण काय? शरद पवार 60 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत. संविधानिक पदं उपभोगतात म्हणजे आमदारकी, खासदारकी, मुख्यमंत्री पद. त्यामुळे त्यांच्या हे पटकन लक्षात आलं की अजित पवार जर गेलेच सोडून तर आक्रस्ताळेपणा करणं, त्यांना शिव्या शाप देणं, वेडोवाकडं बोलणं यांनी माझ्या राजकारणाचं नुकसान होईल. शरद पवार या निकालाच्या आधी असं म्हणले होते की मी आता 1.5 वर्ष राहिलं राज्यसभेत, 1.5 वर्ष राहिलं राज्यसभेत, सक्रिय राजकारणात मी कदाचित निवृत्ती घेईन. माझा प्रश्न हा आहे की जे काय आता राष्ट्रवादीचे निकाल लागलेले, राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या फळीचे नेते आत्ताच्या घडले जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, राजेश टोपे जर का 2-4 जण सोडले तर तसे दिसत नाही. रोहित पवार हे जितेंद्र आव्हाड आहेत. ठीक आहे, त्यांना घेऊ आपण. पण म्हणजे हे जर का नेते सोडले तर इतर दुसऱ्या फळीची तशी मानवा दिसते जी राज्य बरं आहे. ते सगळे नेते एका भागातले आहेत महाराष्ट्रातल्या. तर कुठेतरी शरद पवारांना निवृत्त होणं आत्ताच्या घडीला खरं शक्य आहे का? नाही, पण तुम्ही मुळामध्ये तुमचं प्रिमाइस चुकीचं आहे. म्हणजे पोस्ट्युलेट काय आहे? शरद पवार म्हणले माझी 1.5 वर्ष मुदत राहिली राज्यसभेची, त्यामुळे मी आता काही लढणार नाही. त्याचवेळेला त्यांनी हे क्लिअर केलं होतं की मी समाजकारण करत राहणार आहे. तर राजकारणात समाजकारणाचा भाग आहेच. निवडणुकीचं राजकारण नाही करणार म्हणजे मी लढणार नाही. निवडणुकीचं राजकारण करतील ते, म्हणजे राजकारण करत करणार, पक्ष बांधणी करणार, सगळं करणार. त्याचं कारण असं की ते जर सोडता येत असतं तर त्यांनी वेळीच अजित पवारांकडे सोपवलं असतं. हा एक भाग. दुसरा भाग असा की तो जो ट्रस्ट डेफिसिट आहे ना, आधी बोललेलो, ज्या वेळेला शरद पवार म्हणतात की माझं 1.5 वर्ष राहिलंय, मी आता काही पुढची इलेक्शन लढणार नाही, याचा अर्थ आता तुम्ही विचार करून बघा. हा समजा आता त्याला रायडर आहे, तसं समजा महाविकास आघाडी व्यवस्थितपणे निवडून आली असती आत्ता इथे, तर काय झालं असतं? हे मी पूर्वीही बोललोय. कदाचित मला असं वाटतं की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघे अत्यंत बेभरवशाची माणसं आहेत. त्यांची जगात कोणीही खात्री देऊ शकत नाही जशी पवारांची देऊ शकत नाही. त्यामुळे चंद्रबाबू नायडूंना मोदींनी काय दिलं? या बजेटमध्ये प्रचंड पैसे दिलेत त्यांच्या राज्याच्या विकासासाठी. ते आर्थिक गर्तेत गेले होते. नितीश कुमारांना काय मिळवायचंय आता आयुष्यात सांगा मला? मुख्यमंत्रीपद झालंय, केंद्रात रेल्वे मंत्रीपद सगळं झालंय. त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी केंद्रात देतो म्हणजे राष्ट्रपती करतो असं म्हणले समजा राहुल गांधी. सोडा मोदींना, मी तुम्हाला राष्ट्रपती करतो. चंद्रबाबूंना म्हणले मी तुम्हाला याच्या डबल पैसे देतो केंद्रात, चल 1.5 देतो. काढतील पाठिंबा, पडेल मोदींचं सरकार. महाविकास जर राज्यात आली असती 2-5 महिन्यात हे पवारांनी सुद्धा इन्शुअर केलं असतं की ते सरकार पडेल. आणि त्यांची ती ताकद आहे का? तर हो, त्यांची पाडण्याचीच ताकद आहे. निवडून आणण्याची असती तर त्यांचे 8 खासदार सर्वाधिक आले होते 4 साली आणि आत्ता आले. आणि आमदार 71 आले, ते त्यांनी 150 आणलेच असते ना. निवडून आणायची ताकद नाहीच आहे, पाडायची आहेच. त्यांनी कोणाकोणाला पाडले तो शोध घ्या. खूप लोकांना पाडले हे लक्षात येईल. तर लोगों को जोडणे से बढ़ते हैं लोग, तोडणे से नाही बढ़ते. तसं पाडापाडी खूप केले त्यांनी आयुष्यात. तसं आत्ता जर हे सरकार पडलं असतं एकनाथ शिंदेचं तर कदाचित केंद्रातले ते पाडू शकले असते. आणि इन दॅट केस राहुल गांधींना ऐनवेळी विरोध झाला नेतृत्वाला, कारण ते पडेलच आहेत, त्यांचा काही पक्ष मोठा नाही, आहेत ते 99 जागा. पण अलायन्सच्या राजकारणात, जोडतोडच्या राजकारणात कदाचित शेवटची संधी किंवा एक फुल ट्राय मारू या पद्धतीने
ते जेव्हा म्हणतात 1.5 वर्ष राहिलं राज्यसभेचं, मी काय आता राजकारणात सक्रिय राहत नाही, याचा अर्थच ते अतिसक्रिय होतील आणि केंद्रात धडक मारतील असा माझा अंदाज होता. म्हणून मी काही मित्रांना हेही म्हणलं होतं की जर राज्यातलं सरकार पडलं तर 6 महिन्यात केंद्रातलं पाडतील. मला वेळात काढलं लोकांनी, पण ही शक्यता विचार करून बघा, जर लॉजिकली खरंच विचार केला तर होऊ शकलं असतं का? तर राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं. नक्की त्याचं काळ उत्तर देईल. पण शरद पवारांचं राजकारण, विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि डिकोडिंग पवार आपण एक प्रकारे केलं. तुम्ही खूप इन्साईट सांगितले सर, आणि त्याबद्दल या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाले त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. खूप खूप थँक्यू. आणि आजच अशाच अजून महाराष्ट्र राजकारणात ज्या ज्या घटना घडतील त्या तुमच्याकडनं आम्हाला डिकोड करायला नक्कीच आवडतील. आत्ता आलात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि त्या पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.